राज्यात कुठल्याही क्षणी मध्यावधी निवडणुका होऊ शकतात। कदाचित या निवडणुका यंदाच्या डिसेंबर महिन्यातही होतील, असं भाकीत माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी वर्तवलंय। राज्य शासनाने घेतलेल्या विशेष अधिवेशनानंतर काल ते जळगाव शहरात आले असता त्यांनी ही माहिती दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पक्षाच्या एका बैठकीत ही माहिती आमच्या समक्ष मांडली, असंही ते म्हणाले। गुजरात विधानसभेची निवडणूक आगामी काळात होणार असून त्याच निवडणुकीबरोबर महाराष्ट्राचीही निवडणूक होऊ शकते, असंही ते म्हणाले। सरकारला सत्ता स्थापन करून 3 वर्षांचा काळ लोटलाय, मात्र राज्यातील जनतेसमोर जाताना त्यांच्या प्रश्नांना प्रभावी उत्तर देता येईल अशी कुठलीही धडक कामगिरी सरकारकडून झाली नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली। याचवेळी इंदिरा गांधी यांनाही पराभव पत्करावा लागला होता, त्यामुळे आगामी काळात राजकारणात कुठलाही बदल होऊ शकतो असे संकेत देखील खडसे यांनी दिले। आज निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सुसज्ज असलं पाहिजे, तयारी असली पाहिजे आणि कार्यकर्ता त्या दृष्टिकोनातून कामात असला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे। मध्यावधी निवडणुका केव्हाही होऊ शकतात अशा स्वरूपाचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी आमच्या मीटिंगमध्ये सभेमध्ये केलेलं आहे। त्या डिसेंबरला होऊ शकतात किंवा लोकसभेच्या बरोबरही होऊ शकतात। आजच होतील असं नाही आहे, परंतु त्या दृष्टीनं तयार झालं पाहिजे। आणि शेवटी एक अंतिम आहे की 3 वर्ष सरकारला झाले, सरकारने अनेक लोकोपयोगी कामं केले, तर हे जनतेपर्यंत पोहोचण्यामध्ये आम्ही कमी पडतो आहे असं चित्र दिसतं आणि त्याचा वेग वाढला पाहिजे। आणि ज्या ज्या घटकासाठी जे निर्णय घेतले ते त्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे। म्हणून आता ह्या योजनेच्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढायचा असा संकल्प पक्षाने केलेला आहे आणि त्याची तयारी आता सुरू आहे।